आर्थिक तूट असतानाही गाड्यांवर लाखोंची उधळपट्टी सुरू आहे। ठाणे महानगरपालिकेचा हा कारभार आहे। झाड पडून जखमी दीपा चौधरींना न्याय कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका एकीकडे आर्थिक तूट, निधी अभावी विकास कामं रखडल्याचा दावा करत असते, तर सुमारे 400 कोटी रुपयांचं कर्ज रोखे उभारण्याची देखील तयारी करत आहे। मात्र दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या आलिशान वाहनांची खरेदी केली जात असल्याचा निषेध शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी केला। पावसामध्ये झाड पडून ब्रह्मळा तलाव या परिसरामध्ये एक महिला जी होती ती गंभीर जखमी झाली होती आणि तिच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्याचमुळे त्यांना न्याय मिळावा यासाठी शेकअपच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला होता। आणि नेमका हा पत्रव्यवहार काय होता, आपल्या सोबत ऋषिकेश तायडे आहेत। आम्ही काल आयुक्तांना तसंच उपमहापौरांना भेटलेलो आहोत। आयुक्तांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की किमान त्यांना नुकसान भरपाई तरी मिळायला हवी। तुम्ही माणूस मृत झाल्यावरती तुम्ही देतात, नुकसान भरपाई ही कोणी द्यावी? आज जर माणूस त्यांना आज इतकं लागलेलं आहे तर आयुक्तांचं असं म्हणणं होतं आमच्याकडे ती तरतूद नाहीये। माणूस मेला तर आम्ही त्यांना देऊ, मग काय आता माणसं मरण्याची वाट बघतात एका तरतूद आणण्यासाठी? आज 30 वर्षांपासून आज शिवसेनेची सत्ता आहे इथे। आज उपमुख्यमंत्री इकडचे आहेत, ते बोलतात आम्ही DCM, आम्ही डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहेत। मग कॉमन मॅनची व्यथा कोण हे समजणार? त्यासाठी आम्ही आयुक्तांना म्हटलेलं आहे जर येत्या एका आठवड्यात जर त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही भीक मागो आंदोलन करणार। ते भीक मागणार ते आम्ही जनतेकडून नाही तर आयुक्तांपासून, ते अतिरिक्त आयुक्त असू द्या, उपायुक्त असू द्या, महापौर असू द्या, उपमहापौर असू द्या, सभागृह नेते असू द्या किंवा विरोधी पक्ष नेते असू द्या, महापालिकेकडे पैसे नाही तुम्ही बोलतात आणि तुम्ही या आलिशान गाड्या ज्या घेतलेल्या आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हे भीक मागो आंदोलन मग करणार तर त्यांना न्याय नाही भेटला तर। एकंदरीत बघितलं तर पालिकेकडे पैसे नाहीत असं म्हटलं जातं, पण मात्र महापालिका लाखोंच्या गाड्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि येत्या काळामध्ये भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आता शेकअप हे रस्त्यावरती उतरताना आपल्याला बघायला मिळणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।